आज देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार सुरुवात। सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला तर निफ्टी 24,300च्या वर। बांगलादेश प्रकरणी संसदेत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात। बैठकीनंतर बांगलादेशबाबत सरकार संसदेत निवेदन करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ठाणे, मुंबई, पालघरच्या आमदारांशी साधणार संवाद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार। आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून लढण्यास काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। पिंपरी चिंचवड आणि भोसरी या 3 मतदारसंघांवर पार्थ पवार यांचं लक्ष। 2 दिवसांपासून पक्ष कार्यालयात बैठका सुरू। राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलसमोर पोलिसांचा दगडा बंदोबस्त। मराठा आंदोलक आणखीन आक्रमक होण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। येत्या 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार। मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचारी संघटनांसोबत उद्याच बैठक घेणार। एसटीचा संप रोखण्याच्या सरकारकडून हालचाली। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुण्यामध्ये खडकवासला धरणाचे दरवाजे बंद। धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद। धरणातून आतापर्यंत 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग। पुण्यातला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला। खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग बंद। पाणी पातळी ओसरताच भिडे पूल परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी खुले। जिओ एअरटेलचे धाबे दडाणणार। टेलिकॉम इंडस्ट्री बीएसएनएल लवकरच मैदानात येणार। सरकारकडून बीएसएनएलला आता मोठा पाठिंबा।